चला मॅचला या ठिकाणी आपण सुरुवात करून देऊया. दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया. सिद्धेश मोरे बॉलिंग ट्रॅकवरनं पहिलाच बॉल. नंदन पाटील वडा तालुक्यातील स्मॉल पॉकेट ऑफ डायनामो. परंतु ज्या पद्धतीने फलंदाजीतनं फटके बघायला मिळतात तर भल्या भल्यांना आपल्या फलंदाजीच्या जोरावर अनेक गोलंदाजांना आपल्या बॅटचं ज्याने पाणी पाजलेलं आहे तो स्ट्रायकिंग एंडला बघायला मिळतो. नंदन पाटील आणि दुसऱ्या बाजूने पाहिलं तर सिद्धेश मोरे ज्यांनी MGPL लीग मध्ये याच मैदानावर 6 चेंडू 6 षटकार ठोकण्याचा विक्रम केलेला आहे. आणि सिद्धेश करिता या मैदानावर तो प्लस पॉइंट आहे, परंतु एक बॅड पॉइंट सुद्धा होता जो आपल्या सर्वांना माहिती आहे. परंतु त्या सर्व काही गोष्टी झुगारून आज पुन्हा एकदा मैदानामध्ये बघायला मिळतोय. पहिला चेंडू अगदी सॉफ्ट हँडलनं फक्त खेळून काढलं. एक सिंगल या बॉलवर कंप्लीट केली आहे. नंदन आणि त्याच्या साथीने ऋषभ गेले कित्येक वर्ष जी आपण ओम एंटरप्राइजेस सिद्धेश्वर कोंडले हा संघ पाहतोय त्या संघाची प्रमुख सलामीची जोडी जी आपण गेली कित्येक वर्ष ॲज इट इज पाहतोय ते मात्र दोघं जण मैदानाच्या आतमध्ये आहेत. यानंतर आपण लॉट्स पाडणार आहोत. जगदीशजी पाटील आपण यानंतर लॉट्स पाडणार आहेत. यस, ऋषभ करिता पुढचा बॉल. सिद्धेश मोरे सज्ज होईल आपल्या बॉलिंग ट्रॅक वरनं राईट मोर दी विकेटने. या वेळेला डाऊन दी ग्राउंड क्षेत्रामधनं राज आय थिंक होते त्या ठिकाणी. राजला अनेकदा खेळताना पाहिले, राजनं अनेकदा कमाल केली आहे. त्याच राजनं यावेळी मात्र लॉंग ऑफला येऊन आणि लॉंग ऑफ वरनं आमचे मित्र मोठे बंधू रोहित ठाकरे, ब्रदर्स ग्रुप सदस्य, ब्रदर्स ग्रुप उपाध्यक्ष आपण पाहिले या ठिकाणी होते. मयूर पष्टे ब्रदर्स ग्रुप संस्थापक होते. हेमंत पाटील आज त्यांना सुट्टी आहे आणि ते लगेच इथपर्यंत पोहोचलेत. हेमंत पाटील यांचं शॉप आहे UK येथे हार्डवेअरचं. आज फ्रायडे निमित्त ऑफ असल्या कारणाने ते लगेच स्पर्धा पाहण्याकरिता आलेत. मॅचकडे जाऊयात. सिद्धेश मोरे दर्जेदार गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये प्रभावी मारा त्याच्या माध्यमातून या ठिकाणी पाहू शकाल. सज्ज होईल पुढचा बॉल. पुन्हा एकदा समोरनं फिरवलंय. फुलर लेनची डिलिव्हरी, परंतु गतीमध्ये परिवर्तन. सिद्धेश मोरेची ताकद आहे. सिद्धेश मोरे प्रतिभा संपन्न खेळाडू आहे आणि याचं उत्तम प्रात्यक्षिक बघायला मिळते. ज्या पद्धतीने तो चेंडूची फिरक हाताळतोय, म्हणजे फुलर लेनची डिलिव्हरी जाते परंतु स्लोवर पद्धतीने सोडले जात आहेत, रिलीज केले जात आहेत, ज्या कारणाने फलंदाजांना ओळखायला कुठेतरी यश येत नाहीये. शुभम दुपारे गेल्या मॅचमध्ये काय खेळाडूनं मात्र फलंदाजी केली, जिथे संपूर्ण संघ स्ट्रगलमध्ये होता. अभ्यास करून आलेले मनीष वल्टेचा, परंतु आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन आला शुभम दुपारे नावाचा, ज्या क्वेश्चनला मात्र आन्सरच देता आलं नाही चिखलेकरांना आणि त्या मॅचमधनं बाहेर जावं लागलं. यावेळी कव्हरच्या क्षेत्रामध्ये बॉलला खेळून काढले आणि पहिलं आपण तर बॉलवर चौकार कन्वर्ट केलाय. षटक क्रमांक या ठिकाणी पहिल्या प्रगतीपथावर. रक्कम 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. याही वेळेला तसा चेंडू निर्धाव स्वरूपात विकेटच्या मागे. रितेश घाग सर केदारनाथ 11चे संघमालक आहेत. यांच्या माध्यमातून नंदनकरिता सलगचे जर का 3 षटकार ठोकले तर रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल आणि जर का अर्धशतक ठोकलं तर रोख रक्कम 5000 रुपयाचं कॅश प्राइज नंदनकरिता असेल. रितेश घाग सर यांच्या माध्यमातून. विजय बटाला सर पुन्हा एकदा एक ब्रेक नंतर.
चला आपण लॉट्स पाडणार आहोत. फर्स्ट राऊंड विजयी टीम्स. कॅप्टन आपण या ठिकाणी आपण लॉट्स पाडणार आहोत, याची नोंद असू द्या. गोलंदाजी करण्याकरिता दुसरं षटक हाताळण्यासाठी योगेश. स्ट्रायकिंग एंडला मात्र नंदन पाटील डावखोरे हाताचा खेळाडू. यावेळेला मात्र नंदननं सर बॉलला पाठवून दिलाय. फाईन लेगचं क्षेत्र खाली, त्या क्षेत्रामधनं बॉल निघून जाईल. 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमा रेषेला क्लिअर करणारा दर्जेचा स्ट्रोक. पुढचा बॉल सज्ज होईल पुन्हा एकदा. राऊंड विकेटनं यावेळेला डाऊन द ग्राउंड क्षेत्रामधनं बॉल त्या ठिकाणी लॉंग ऑनच्या दिशेनं चाललाय. सिद्धेश मोरे स्वतः बॉलवर येत आहेत. चांगली क्षेत्ररक्षण, फिक्स सुद्धा अचूक, मात्र वेगानं 2 धावा कंप्लीट केल्यात. ही रनिंग बिटवीन द विकेट सुरेख बघायला मिळते. यावेळेला लांब हाताळण्याचा प्रयत्न होता, पंच वळलेत. राहुल ऐरेस बघा, स्टायलिश गिरीने या ठिकाणी मात्र कळवत आहेत. स्टायलिश अंपायर आहेत व्हाईट शेंडू, त्यांनी दर्शवलंय. गांधरे टीम एक प्रतिनिधी पाठवा. पाडू वसुरीकर आपला एक प्रतिनिधी पाठवा. यावेळेला नंदनच्या बॅटमधनं फटका चांगला आहे, उंच हवेतनं बॉलला फेकून दिलंय. सर काऊ कॉर्नर झोन बाउंड्री लाईनच्या बाहेर. नंदन पाटील क्लासिकल स्ट्रोक, षटकार 6. एक मिनिट. आपण या ठिकाणी ड्रॉ उडवतोय. ओके चला सागर पाटील. गोरे संघाचा प्रतिनिधी आमच्यापर्यंत येत असताना या ठिकाणी पाहू शकाल. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाते. सेकंड राऊंड करिता पहिली मॅच कोणत्या संघाची असेल? यापुढील होणारा पहिला सामना असेल सेकंड राऊंडचा. सोपान स्मृती दुपारेपाडा विपक्षात नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे, जनुमान गांधरे माफ करा. यावेळेला मैदानामध्ये फटका चांगला आहे, मागे फिल्डर येत आहेत, परंतु ते पोचायच्या आधी बॉल सरत दणदणकरी बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आणि पंचांचा इशारा येतो नो चेंडू. दुसरा सामना असेल वसुरी आणि विजयी संघ, म्हणजे गोरे संघ या ठिकाणी आपणास बाय मिळते. धावसंख्या या 5 ने वाढून पुढे जाऊन पोहोचेल. $25. चार चेंडू संपले, 25 धावा झाल्यात. यावेळेला मात्र बॅकफुटला गेले, तदनंतर उडवून देण्याचा प्रयत्न होता, बॉल मिस करून विकेटच्या मागे.
डॉट स्वरूपात. सेकंड राऊंडनी 3-3 षटकांचे खेळले जातील याची नोंद असू द्या. यावेळेला सुंदर चेंडू मिस झालाय, बॉल विकेटच्या मागे, डॉट बॉल, षटक संपलं. या ठिकाणी दुसरं धावा जोडल्या गेल्या स्कोर कार्डवर 25. आमचे मित्र विशाल खिराडे यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. थँक्यू सो मच विशाल खिराडे, धन्यवाद. त्या मंचाच्या उजव्या साईडला जी त्या ठिकाणी स्वीप पार केली ती थोडी तिथून बाजूला घ्या. तिची रिफ्लेक्ट या ठिकाणी येते. सिद्धेश मोरे यांच्या प्रति विकेटकरिता आकाश ठाकरे यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. यावेळेला फिंगर रोल केली या बॉलवर, नंदनपासून लांब ठेवला जातोय बॉल, गतीमध्ये परिवर्तन, सिद्धेशची ताकद आहे. त्या प्रेक्षकाला विनंती आहे की आपण जी स्वीप त्या ठिकाणी पार्क केली आहे प्लीज कृपया तिथून बाजूला काढा. तिची रिफ्लेक्ट डायरेक्ट या ठिकाणी येते म्हणून सज्ज होईल पुढचा बॉल. या वेळेला मात्र डाऊन द ग्राउंड आलेत आणि तदनंतर बॉलला पाठवून दिलाय सरळ लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. नंदनच्या बॅटमधनं दर्जेदार स्ट्रोक, षटकार 6. पाटील थांबेल तो नंदन कसला, बॉलला फेकून दिलाय सरळ षटकाराकरिता 6. धावसंख्या या षटकारानं वाढून आमचे स्कोरर आम्हाला माहिती पोहोचवत आहेत. 37, 2 षटकार आलेत, 25 धावा होत्या. तदनंतर मात्र नंदन पाटील स्मॉल पॉकेट परंतु मोठमोठे फटके ज्याच्या भात्यात आहेत त्या नंदननं या बॉलला फेकून दिलं सरळ षटकाराच्या पार. सिद्धेश मोरेवर बॅक टू बॅक 2 सलग 2 षटकार ठोकलेत. काय तिसरा येईल आणि तिसरा आला तर रितेश घागसर यांच्याकडे 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. याही वेळेला फटका सजवलाय करा मागे क्षेत्ररक्षक, त्यांनी त्या ठिकाणी मात्र स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये कॅच ड्रॉप केली आहे. कॅच व्हायला हवी होती. मॅच मधली सर्वात महत्वाची विकेट आहे. या मॅच मधनं ही विकेट तुम्ही कन्वर्ट केली ना तर डेफिनेटली 15 ते 20 धावा कमी होऊ शकतात. असा खेळाडू आहे नंदन, परंतु त्या नंदनला या ठिकाणी जीवनदान दिलं गेलं. हे किती महागडं ठरेल हे मात्र पाहण्यासारखं आहे. विचार केला तर नेक्स्ट मॅच सेकंड राऊंड भला मोठा सामना आहे. एका बाजूने असेल टीम दुपारेपाडा आणि नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे, जयनुमान गांधरे संघ इन ॲक्शन आपल्याला बघायला मिळणार आहे. सज्ज होईल पुढचा बॉल, ओव्हर दी विकेटने गोलंदाज सिद्धेश. फुल लेनची डिलिव्हरी, पुन्हा एकदा गॅपमध्ये बॉल चाललाय, मागे फिल्डर बॉलवर येत आहेत. राज येतील म्हणजे कुठल्याही प्रकारची फंबल होणार नाही. आपण त्या ठिकाणी पाहिलं तर 1 धाव मिळते. षटक क्रमांक या ठिकाणी तिसरं जे प्रगतीपथावर आहे ज्यातील 5 चेंडू संपले, शेवटचा 1 बॉल बाकी. धावसंख्या 39, 39 स्कोर कार्डवर जोडली गेली आहे.
लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन म्हणजे नेहमी डोकेदुखी आहे क्षेत्ररक्षकांकरिता, गोलंदाजाकरिता, आणि तीच गोष्ट या ठिकाणी बघायला मिळते. अगदी हलक्या हातानं कंप्लीट केली. एक सिंगलवर समाधान मानतायत आणि स्वतःकडे स्ट्राईक ठेवतील. षटक क्रमांक विचार केला तर आपण संपलाय 3 आणि धावा जोडल्या गेल्या स्कोर कार्डवर. त्या म्हणजेच 1 बाद 40 अशी धावसंख्या स्कोर कार्डवर आहे. नंदन पाटील बहरामध्ये खेळ करत असताना आपल्याला बघायला मिळतोय. वैयक्तिक जर का नंदनचा विचार केला तर 10 चेंडूत 28 या धावसंख्येवर, म्हणजे 280च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी करतोय. आणि विशाल मात्र त्याची जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडत असताना त्याला स्ट्राईक काढून देण्याचं काम करतोय. 8 चेंडूत 9 वर संधी देऊया डीजेला आणि पुन्हा मैदानात पळतोयात. कमान डीजे. गातेसगावचे भूमी एंटरप्राइजेसचे प्रोपरायटर मंदार पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. आपण सन्मानाने या मुख्य मंचावरून स्थानापन्न व्हावे. आपलं सहर्ष स्वागत. पहिला चेंडू वाईट पद्धतीने या ठिकाणी हाताळला जातोय. पंचांचा इशारा. राहुल अहिरे सर वाईट चेंडू दर्शवत असताना मंदारजी पाटील. थर्ड अंपायर या ठिकाणी रेफर आहे का? चला आपण मॅच कडे जाऊयात. या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवरनं नवा गोलंदाज जो आलाय बॉलिंग करण्याकरिता, आणि इट्स आय थिंक इट्स अ बीमर. धावसंख्या स्कोर कार्डवर जोडली गेली आहे. आमचे स्कोरर आम्हाला माहिती कळवत आहेत. 42. नवीन गोलंदाज मिस्टर हेमंत वाघ गोलंदाजी करण्याकरिता येत आहेत. सागर पाटील आम्हाला सांगतायत की या मैदानावर त्यांना खूप चांगला अनुभव आहे. या मैदानाचा
आम्हाला आवाज नाही येते इकडे. सागर पाटील जरा लक्ष द्या ग्राउंड मध्ये. पंचांचा निर्णय अंतिम असेल. नाही नाही, पेनल्टी नाहीये. ओके. या संपूर्ण स्पर्धेमध्ये तो गोलंदाज आता इथून गोलंदाजी करू शकत नाही आणि तो बॉल जो होता तो डेट डिक्लेअर करण्यात येईल. परंतु तो बिमर होता. येस येस येस. सागर पाटील, जगदीश पाटील आणि नितेश पाटील अथक मेहनत आणि अथक परिश्रम या स्पर्धेकरिता या तिघांचे आपल्याला बघायला मिळत आहेत. सकाळी जवळपास 8-8:30 वाजल्यापासून तर संध्याकाळी रात्री 12:30 पर्यंत या संपूर्ण गोष्टी चेक करत असतात. ही स्पर्धा कशा पद्धतीने कुठे काय प्रॉब्लेम आहे का. या वेळेला नंदन पाटीलनं पहिले ओळखले आणि तदनंतर बॉलला फेकून दिलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ मॅक्झिमम स्ट्रोक. बॉल सीमारेषा पार. षटकार 6. विकेटचं बदल हेमंत वाघनं मिळवली आहे. नवीन फलंदाज बॅटिंग करण्याकरिता मिस्टर अनिकेत. अनिकेत नवीन. या वेळेला मात्र सुंदर चेंडू. हेमंत वाघ दर्जेदार गोलंदाजी करतोय. बॉल आपण पाहिला तर निर्धाव स्वरूपात विकेटच्या मागे आशिष शिंदे यांच्या हातात. डॉक्टर आशिष शिंदे. डॉक्टर ही मात्र खूप मोठी पदवी आणि ती मात्र त्या व्यक्तिमत्वानं मिळवली आहे. PhD कंप्लीट केली आपली आशिष शिंदे सर यांनी आणि त्यांच्या नावापुढे आज आपण डॉक्टर आशिष शिंदे असं पाहतोय, ज्यांना आपण विकेटच्या मागे पाहू शकाल. या ठिकाणी विचार केला तर धावा कन्वर्ट केल्या गेल्यात. 2 एक शांत आणि संयमी व्यक्तिमत्व आहे ते यष्ट्यांच्या मागे ज्यांना आपण पाहतोय. धावसंख्येचा विचार केला तर पुढे जात असताना 50 तब्बल 50 धावा स्कोर कार्डवर लागल्या. अर्धशतक लागलं गेलंय. या वेळेला आडव्या बॅटनं प्रहार चांगला सिद्धेश मोरेच्या मस्तकावर दस्तक देत बॉलने मात्र केली या ठिकाणी हवाई सफर.
हेमंत वाघ विकेट तर मिळवून दिली आहे, परंतु धावा सुद्धा षटकामध्ये आल्यात. यावेळेला आपटून टाकलेला बॉल मिस झालाय, निघून जाईल विकेटच्या मागे. षटक संपले या ठिकाणी चौथं आणि धावा पहिल्या स्कोर बोर्डवर. आज तक 56-56. मॅचकडे जाऊया. शेवटचे अंतिम 6 चेंडू इथून बाकी आहेत. सज्ज होईल नवीन गोलंदाज आपलं बॉलिंग करण्याकरिता. तनिष ओव्हर द विकेटनं. यावेळेला मात्र डाऊन द ग्राउंड क्षेत्रातनं खेळायचं होतं. फिल्डर त्या ठिकाणी जज करतायत, कंप्लीट करतायत कॅच. विकेटचं पतन, खेळाडू बाद. बँड पथक आज नाही आहे काही कारणास्तव. उद्या पुन्हा एकदा जॉईन होणार आहेत. विकेट मिळवून दिली आहे. नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये पंकज आले त्या ठिकाणी फलंदाजी करण्याकरिता मैदानाच्या आत. कोल्हे संघाचा नेहमीचा राहिलेला प्रॉब्लेम की नंदन पाटील गेल्यानंतर संघ अडचणीत सापडणं. याही वेळेला मैदानातनं मात्र मिस केलेला बॉल डॉट स्वरूपात, निर्धाव स्वरूपात. परफेक्ट आपण खेळपट्टीच्या मागे फ्लेक्स पाहतोय. ब्रदर्स ग्रुप त्यांची खूप मेहनत आहे या स्पर्धेकरिता. त्याचे सदस्य आमच्या सोबत या ठिकाणी बसलेत. मिस्टर रोहित ठाकरे, आशिष शिंदे स्वतः बॉलवर बरंच अंतर कापत गेलेत. खरे एक कंप्लीट केली आहे. दुसऱ्याकरिता जात असताना मात्र धोका पत्करावा लागलाय की काय, विजय पटाला सर दर्शवतात. इट्स अ नॉट आउट, इट्स अ सेफ. नवचैतन्य स्पोर्ट्स थर्ड अंपायरकडे मागणी केली. ओके, नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे आणि जनमान गांधरे आणि दुसऱ्या बाजूने असेल टीम अर्थातच सोपान स्मृती दुपारेपाडा. कॅप्टन टॉससाठी या. बोथ टीम कॅप्टन्स टॉस करण्याकरिता यायचंय. नवीन राकेश, प्रमुख गोलंदाजीतलं अस्त्र शस्त्र ते म्हणजेच कोंडलेकरांचं यावेळी फलंदाजीची धुरा सांभाळण्याकरिता मैदानामध्ये आलंय. राकेश काटोळे फलंदाजीसाठी आलेत मैदानामध्ये. या वेळेला आल्या आल्या राकेशला उडवून दिलंय बॉलला आणि या बॉलला फेकून दिलंय सरळ आपल्या पवेलियनला मानवंदना देण्याकरिता राकेश काटोळेच्या पाठबंधासाठी. त्रेसष्ट या अंकावर धावसंख्या पोहोचवली आहे. यावेळेला कट घेतलीये खरी बॉल न आणि लॉंग स्टॉपला निघालाय.
लॉंग स्टॉपला निघालेला बॉल हा नेहमी या ठिकाणी आपण पाहू शकाल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटचा आणि अंतिम एक चेंडू बाकी. धावसंख्या 67. राकेश काटोळेनं याही बॉलला फेकून दिलंय. सरळ सडक पे कडक बॉल निघून जाईल. अगदी दर्जेदार स्ट्रोक राकेशच्या बॅटमधनं. 3 बॉल खेळला आणि तब्बल 16 धावा कन्वर्ट केल्या. ही राकेशची ताकद आहे, ही राकेशकडे असलेली क्षमता आहे. आणि धावसंख्या तब्बल नेऊन पोहोचवली आहे 73. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे ते म्हणजे 30 करायचे आहेत तुम्हाला. 74 धावांची गरज. नेक्स्ट मॅचचा टॉस ब्रदर्स ग्रुपचे सदस्य मिस्टर रोहित ठाकरे यांच्या शुभ हस्ते केला येईल. सेकंड इनिंग अशी जॉईन होईल तुमच्या समवेत मात्र मायक्रोफोनवरून आपण बदल करूया. जॉईन होतील सिनियर कॉमेंटेटर मिस्टर अक्षय पांडव सर. थँक्यू. नयन कोंडले आपण मुख्य मंचावरून स्थानापन्न व्हायचं. वेलकम. पूर्वार्धाचा खेळ आपण पाहिला आणि या पूर्वार्धामध्ये षटकार चौकारांची आतिषबाजी ती मैदानात होत असताना आपण पाहिली. उत्तरार्धाचा खेळ तो तिथे दुपारी पाडा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला यापुढच्या मॅचचा आणि निर्णय घेतला पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा. नयन इथे येत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जगदीश पाटील यांचे अमितजी पाटील आपल्याला विनंती, आपल्याला मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. अमित पाटील आपल्यालाही नम्रतेची विनंती आहे की आपण मुख्य मंचावर यावं. पूर्वार्धाचा खेळ आपण पाहिला आणि या पूर्वार्धात धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर एकंदर धावफलकावर धावसंख्या लागली गेली आहे 73 धावा. विजयाकरता 74 धावसंख्येचं लक्ष आहे आणि ओम एंटरप्राइजेस सिद्धेश्वर कोंडले संघ ज्याने अगदी लाजवाब बॅटिंग पूर्वार्धाच्या खेळामध्ये केली. उत्तरार्धाचा खेळ तो इथे रंगत असताना आपल्याला पाहायला मिळेल. बघूया कशा पद्धतीने खेळ इथे त्याची सुरुवात होती. पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केलं गेलंय. कोण आहे बॉलर? पहिल्या ओव्हर करता चिराग जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळते. बघूया चिराग कशा पद्धतीने गोलंदाजी या मॅच मध्ये करतोय. नयन जे आपल्या मुख्य मंचावर आहेत त्यांनी त्यांचा सन्मान आणि सत्कार जगदीश पाटील यांना विनंती आहे की आपण नयन यांचा सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावरनं करायचा आहे. या स्पर्धेचे आयोजक जगदीशजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नयन यांचा हा सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावरनं करतोय. कुंडले या गावातनं इथे उपस्थित झालेत आपल्या टीमला सपोर्ट करण्याकरता आणि जगदीश पाटील या स्पर्धेचे आयोजक ज्यांच्या शुभ हस्ते आपण नयन यांचा हा शुभ सन्मान मुख्य मंचावरनं करतोय. चला मॅचला सुरू करायचंय. चिराग आलाय पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता आणि समोर स्ट्रायकर एंड करण्यात जर आपण पाहिलं तर सिद्धेश मोरे जो फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतं.
पहिला बॉल अगदी योग्य टप्प्यावरनं ऑफस्टमवरनं सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना पाहायला मिळतोय. शफल नव्हता तिथे. जर आपण पाहिलं तर फुटवर्क ते पाहायला मिळालं आणि फुटवर्कचा अभाव असल्या कारणानं बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. एक निर्धाव चेंडू तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी इथे हाताळली जाते. पुढचा बॉल यावेळेस मात्र सिद्धेशनं बॉलला उडवलंय. बिटवीन द गॅप खेळलंय. पहिल्या टप्प्याखेरीज बॉल निघून जाईल मिड विकेट मधनं सीमा रेषा पार. आपलं वैयक्तिक खातं एका दमदार फटक्याने इथे उघडलंय. खेळाडू बाद अगदी उंचावरनं हा बॉल गेला होता आणि तिथे हा खेळ चेंडू चाललाय स्वीपर कव्हर मधनं बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारच्या. कृपा वैतरणेश्वर चषक 2026 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा तिसरा दिवस आणि दुपारचं सत्र ज्यामध्ये खेळ सुरू आहे. अगदी दर्जेदार आयोजन आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहत आहे. प्रमुख आयोजक अमितजी पाटील, त्यांच्या साथीनं सागर पाटील, जगदीश पाटील, नितेश पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं अगदी दर्जेदार आयोजन नियोजन आपण पाहत आहे. एक यशस्वी स्पर्धा जी आपण सर्वच जण वर्षभर ज्या स्पर्धेची वाट पाहतो ती ही स्पर्धा आहे. कारण नेहमीच अगदी चांगलं आयोजन नियोजन आणि त्याबरोबर दर्जेदार खेळ तो पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिला तर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला. या 5 बॉलचा खेळ समाप्ती एखेरीस धावफलकावर धावसंख्या 8 आहे. एक चांगला फटका शेवटच्या बॉलवर खेळला तर पहिल्या ओव्हरमध्ये जे मिळवायचंय ते मिळवून जाईल इथे केसीसी कोळकेवाडी. यावेळेस मात्र बॉलला तिथे टॅप केलंय, 38 सर्कलला क्लिअर केलंय. तर नंतर मग बॅकअपमध्ये जो खेळाडू आहे तो जोपर्यंत आला, जोपर्यंत त्यानं चेंडूला उचलून रिटर्न केलं. 2 धावा तिथे धावफलकावर जोडल्या गेल्या. या दुहेरीच्या मदतीनं पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती एखेरीस 1 विकेटच्या पतनानंतर सेकंड इनिंगमध्ये 75-74 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम केसीसी कोळकेवाडी 10 या धावसंख्येवर.
ओव्हर नंबर 2 गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता नंदन पाटील तो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. समोर त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एंड कडनं बॅटिंग करत असताना फलंदाज राज जो स्ट्रायकर एंड कडे आहे. नॉन स्ट्राईक एंड कडे आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज हेमंत वाघ आणि राज असे 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत. या जोडीला चांगली कामगिरी करावी लागेल. विध्वंसक आणि विस्फोटक अंदाज हेमंत वाघ त्याकरताच ओळखला जातो आणि तो त्याला इथे मैदानाच्या आतनं दाखवावा लागेल. सध्या राज स्ट्रायकर एंडकडे, नंदन तो त्याच्या विरोधामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्या षटकातील पहिला बॉल घेऊन यावेळेस इनफिल्डच्या वरना दर्जेदार पद्धतीने खेळलाय. बॉल सीमारेषेच्या दिशेनं चाललाय. हा बॉल निघून जाईल सरळ सीमारेषा पार. इथे रन्स मिळतील 4 चौकार. धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 ऑन बोर्ड. 14 धावा या धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही चांगली बॅटिंग ती सुरू ठेवावी लागेल. 60 धावा विजयाकरता बनवायच्या आहेत. यावेळेचा बॉल बाहेर निघाला. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून अतिरिक्त धाव ती धावफलकावर जोडली जाईल. ऑफस्टम्पच्या बाहेर अतिरिक्त बाहेर राहतोय. फर्स्ट लाईन वाईट आहे त्यामुळे इथे हा वाईट बॉल पंचांनी तिथे दंडित केले गोलंदाजाला. 1 रन जी धावफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 15 धावा या धावफलकावर लागल्या जात आहेत. यावेळेस मात्र फटका तो फसलाय. बॉलनं उंची जास्त गाठली आहे, लांबी तेवढीची नाही आहे. तिथे झेल ड्रॉप झालाय. प्रयत्न केले होते मात्र त्या प्रयत्नानं अपयश आलंय. जोपर्यंत चेंडूला उचलून रिटर्न केलंय. दुहेरी धाव ही धावफलकावर जोडली जाते. या 2च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावून पोचते. ते एकंदर 17 ऑन बोर्ड. 17 ही धावसंख्या धावफलकावर आहे. आक्रमकता सुरू ठेवावी लागेल. शांत होऊन चालणार नाही कारण ही मॅच पर ओव्हर तुम्हाला जवळपास 14 धावा त्या धावफलकावर जोडायच्या आहेत. 14-15 रन्स पर ओव्हर तुम्ही धावफलकावर जर जोडल्या तर मग तुम्हाला विजयापर्यंत पोहोचणं शक्य होऊ शकतं. यावेळेस मात्र बॉलला टॅप केला. बिटवीन द गॅप खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. जोपर्यंत कव्हरमध्ये हलकासा फंबल झाला त्याचा फायदा घेतला. तिथे 2 धावा त्या सुरक्षिततेनं पळून पूर्ण केल्या जात आहेत. या दुहेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना धावून पोचते. ते एकंदर 19 आकड्यावर सुरुवात ती जर आपण पाहिली तर थोडीशी डळमळीत झाली आहे. मात्र मिडल ऑर्डरमध्ये चांगली बॅटिंग ती करणं गरजेचं आहे. मधल्या ज्या ओव्हर्स आहेत त्यामध्ये चांगल्या पद्धतीचा खेळ दाखवणं गरजेचं आहे. यावेळेस पायातला बॉल ज्याला फ्लिक केलाय बॉल हवेत उडालाय. जास्त उंच गेलाय त्यामुळे तिथे तिघं आले होते. एकानं नाही तर दुसऱ्याने नाही तर तिसऱ्यानं प्रयत्न केला आणि त्यानंही झेल सोडला. जीवनदान दिलं आणि जीवनदानाबरोबर 2 धावा त्या तिथे खर्च केल्या गेल्या. या 2 धावसंख्येच्या मदतीनं धावफलक पुढे सरकत असताना जाऊन पोचते. ते एकंदर 21 धावा. 2 बॉल अजूनही या ओव्हरमधले शिल्लक आहेत. एक मोठा फटका आला तर मॅचमध्ये बराबरीनं येण्याची संधी असेल. तो एक मोठा फटका इथे येणाऱ्या बॉल्सवर खेळला जातोय का. सध्या स्ट्रायकर एंड कडनं जर आपण पाहिलं तर फलंदाज राज यावेळेस मात्र जिथे बॉलला फाईन लेग मध्ये खेळलाय. क्षेत्र खाली. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल जमिनीशी खेळत बागडत चाललाय सुसाट वेगानं सीमारेषा पार. चौकारामध्ये परावर्तित होतोय. इथे रन्स मिळतील 4.
नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता ओव्हर क्रमांक 3 मध्ये तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. पंकज जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर सध्या गोलंदाजी करण्याकरता येत असताना पाहायला मिळतोय. नंतर आपला एक्स्ट्रा खेळाडू आहे तो इथनं गेलाय, त्याला लवकरात लवकर इथे पाठवायचं, अन्यथा जी चला मॅच सुरू करायची आहे. खूप उशीर होतोय, खूप वेळ दवडला गेलाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल तो घेऊन जाण्याकरता सज्ज होत असताना यावेळेस मात्र तगडा स्ट्रोक, दर्जेदार फटका, बॉल सीमा रेषा पार, वन बाउन्स ओव्हर द रोप, चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4. पोचते विजयाकरता. जर आपण पाहिलं तर इथनं अजूनही 45 धावा ज्या विजयाकरता बनवायच्या आहेत आणि त्याकरता तुमच्याकडे 17 बॉल शिल्लक आहेत. आक्रमकता ती दाखवणं गरजेचं आहे. साई ऑटो व्हील्स ज्यांच्याकडनं हेमंतनं जर सलग 3 षटकार खेचले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि यावेळेस मात्र हा बॉल त्याला उडवलंय उंच हवेतनं, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं, सीमा रेषा पार. अगदी प्राइज लागलंय आणि प्राइज लागल्या बरोबर हा दमदार फटका तो मैदानात पेशकश केलाय. फलंदाज हेमंत वाघनं बॉलला फेकून दिलं सीमा पार, षटकार. सलग दुसऱ्यांदा बॉलला उडवलंय, बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधनं, पहिल्या टप्प्या अखेरीस सीमा रेषेच्या पार की डिरेक्टली गेलाय. तिथे पंचांकडनं विचारणा होतीये आणि तिथे बॉल पहिल्या टप्प्या अखेरीस सीमा रेषा पार गेलाय. चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 39 या आकड्यावर, 39 रन्स ऑन बोर्ड. अगदी आक्रमकता ती मैदानाच्या आतमधनं ज्या फलंदाजाकडनं अपेक्षित आहे, जो फलंदाज विजयाचा होलसेल कॉन्ट्रॅक्टर आहे केसीसी कोळकेवाडीचा, तो मैदानाच्या आतनं दर्जेदार बॅटिंग करतोय. ज्याच्याकडनं अपेक्षा आहेत हेमंत वाघकडनं, तो हेमंत वाघ मैदानाच्या आतनं दर्जेदार बॅटिंग ती करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस हेमंत वाघनं बॉलला उंच हवेतनं फेकून दिले प्रांगणाबाहेर, लॉंग लेगच्या क्षेत्रामधनं हा दमदार आणि दर्जेदार फटका, षटकार. अलग आणि इथे हा वाघ मैदानाच्या आतमधनं आपली फलंदाजीची हुकूमत ती दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, यावेळेस मात्र हा बॉल तिथेही मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. एक डॉट बॉल तो आपल्याला पाहायला मिळतोय.
इथे हा बॉल जर आपण पाहिला तर दोन पायांच्या मधनं निघाला होता, मात्र तरीही तो सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. बाईजचा इशारा पंचाच्या माध्यमातून आलाय. बाईजनं आलाय की बॅटनं आलाय ते महत्वाचं नाही आहे. इथे केसीसी कोळकेवाडीला रन्स त्या डाफलकावर लागणं महत्वाचं आहे आणि इथे हा चौकार तो आपल्याला पाहायला मिळाला. बाईजच्या मदतीनं धावफलकावर धावसंख्या आहे ती आता वेगानं वाढत असताना 3 ओव्हरचा खेळ समाप्ती एखेरीस 49 धावा या डाफलकावर लागल्या गेल्यात. आता येणारे इथनं बॉल शिल्लक आहेत 12 आणि या 12 बॉल मध्ये रन्स बनवायचे आहेत 25. एक विकेटच्या पतनानंतर सेकंड इनिंग मध्ये 74 धावसंख्येचा पाठलाग होत असताना आता येणारे बॉल शिल्लक आहेत 12 आणि त्यामध्ये रन्स बनवायचे आहेत 25. नंदन पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओम एंटरप्राइजेस सिद्धेश्वर कुंडले या टीमचा तारणहार आहे, प्रमुख गोलंदाज आहे, प्रमुख फलंदाज आहे जो नंदन सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजीमध्ये त्यानं आपली चमक धमक मैदानाच्या आतनं दाखवली. दर्जेदार बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. मात्र उत्तरार्धाचा खेळ आणि नाण्याच्या दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं तर तिथे मैदानाच्या आतमध्ये हेमंत वाघ हे नाव चर्चेमध्ये आहे. अगदी दमदार बॅटिंग सध्या हेमंत वाघ मैदानाच्या आतनं साकार करतोय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज नंदन पाटील. पहिलाच बॉल फुलटॉस होता, मिड विकेट कडे उडवलाय. बॉल चाललाय सीमारेषा पार. नंदन पाटीलचा पहिला बॉल, त्यावर दमदार स्ट्रोक, षटकार 6. मॅचला अगदीच सोपं गेलंय. या षटकाराच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 55 ऑन बोर्ड, 55 धावा या धाफलकावर लागल्या गेल्यात. विजयाकरता जर आपण पाहिलं तर इथनं अजूनही 19 धावा बनवायच्यात. येणारे 11 चेंडू ते या मॅच मधले शिल्लक आहेत. नंदन स्वतःला थोडंसं समजवतोय, पुण्याच एकदा सज्ज होतोय. त्यावेळेस मात्र हा बॉल अलंग द कार्पेट खेळलाय. एक रन तिथे धाफलकावर जोडली जाईल. दुसऱ्या धावेकरता प्रयत्न आहे, फेकी थोडीशी संत आली आणि त्याचा फायदा घेतलाय. 2 धावा तिथे सुरक्षिततेने पळून पूर्ण केल्या गेल्यात. नंदन जरी गोलंदाजीच्या ट्रॅकवर असला तरी आम्हाला आमचा स्वाभाविक खेळ तो मैदानाच्या आतनं दाखवायचा आहे. आम्हाला चांगली फलंदाजी करायची, आमच्या टीमला विजयाच्या दिशेने आम्हाला घेऊन जायचं हेच सांगत असताना हे दोन्ही बॅटर राज त्याला जर आपण पाहिलं तर त्यानं 8 बॉल फेस करताना 22 रन बनवल्यात. तर दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं तर हेमंत वाघ ज्यानं बॉल फेस केलेत 9 आणि रन्स बनवल्यात 26. त्यावेळेस मात्र मोठ्या फटक्याकरता जायचंय. बॉल जमिनीशी संलग्न चाललाय. जोपर्यंत इथे राकेश काठोळे तो चेंडूवर आला, त्यानं बॉलला फील्ड केलं. तद्वर एक धाव जी धाफलकावर जोडली जाते, ज्या एकेरीच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 58, 58 धावा. 3 चेंडूचा खेळ समाप्ती एखेरीस. आता बॉल शिल्लक राहिलेत 9 आणि या 9 बॉलमध्ये रन्स बनवायच्यात 16. 9 चेंडूत 16 धावा. समीकरण प्रत्येक चेंडू गणिक बदलतंय. मॅच प्रत्येक चेंडू गणिक बदलताना पाहायला मिळते. 2 संघ आतापर्यंत या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झालेत. पहिल्या दिवसातनं टीम जीवी स्पोर्ट्स WRSK सुपोंडे हा संघ तिथे क्वालिफाय झाला. कालच्या दिवसात नुमान 11 FDC कुडूस संघ क्वालिफाय झाला आणि या दरम्यान बॉल सीमा रेषा पार षटकारामध्ये परावर्तित झालाय 6. विकेटच्या पतनानंतर धाफलकावर अगदी दमदार बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नंदन पुढचा बॉल घेऊन, यावेळेस मात्र नंदनचा हा बॉल खोलडप्याचा होता, तिथे लॉंगॉनकडे खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत बॉलला उचलला एक सिंगल ती धाफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 65 ऑन बोर्ड. याही ओव्हरमध्ये आतापर्यंत 16 धावा आल्यात. महागडे ठरलंय हे षटक, कारण विजयाकरता आता बॉल आहेत 7 रन बनवायच्यात 9. अगदी 75 धावसंख्येची मॅच होती. 74 धावसंख्येची एक मोठी मॅच होती. त्या मोठ्या मॅचला सहजतेने आपल्या कब्जामध्ये केलंय.
केसीसी कोळकेवाडी या टीमनं. यावेळेस फुल टॉस होता आणि त्याला फुल टोल वसूललाय, बॉलला फेकून दिलंय. VIP डाईसला सलामी देण्याकरता मुख्य मंचाच्या वर षटकार. असं न सज्ज होईल गोलंदाजीच्या ट्रॅकवर. गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन. इथे मात्र हा बॉल इनफिल्डच्या वरनं खेळलाय. बॉल वेगानं चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. हा बॉल सीमारेषा पार जाईल आणि इथे हा विजयाचा चौकार तो मैदानात पेशकश केला जाईल. विजयी होतीये टीम KCC कोळकेवाडी. KCC कोळकेवाडी या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. टीम ओम एंटरप्राइजेस सिद्धेश्वर कोंडले, आपण इथपर्यंत आलात, आपण खेळलात, आपण आयोजकांना जे सहकार्य केलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. नाणेफेकीचा कौल झाला आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय. तिथे टीम कोण जिंकली? सोपान स्मृती दुपारेपाडा या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजी करण्याकरता प्राचारण केलंय ते नवचैतन्य स्पोर्ट्स क्लब गांधरे. कशा पद्धतीनं या पुढची मॅच रंगेल ते ऐकवण्याकरता मायक्रोफोनवरनं आपल्या सोबत येतील अद्वर शेलार.